यह वन ही महाकाल है, धन का भंडार जहां। यह वन ही महाकाल है, धन का भंडार जहाँ मिथ्या है या जाल है। 2, 3 यह इंद्रजाल है, 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 यह इंद्रजाल है। नमस्कार, माझं नाव जागेश्वर ललिता ढोबळे. मी इंद्रजाल सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि एडिटर पण आहे. इंद्रजाल सिनेमा एक जंगलातला सिनेमा, जो जंगल म्हणजे आपण जंगल म्हटल्याबरोबर एक डोक्यात येतं की एक भयान, एक काय म्हणतात त्याला, एक डरावना एक असा फील एक आपल्या डोळ्यासमोर येतो. सो तोच डरावना फील आणि तेच भयानता आणि तीच मिस्टिरियस गोष्ट कायम ठेवण्याचं आम्ही ह्या इंद्रजाल सिनेमामध्ये काम केलेलं आहे. नमस्कार, मी महेश निकम. मी इंद्रजाल सिनेमामध्ये सूर्या बांदल सरकार हे कॅरेक्टर प्ले करतोय. जे एक अँग्री यंग मॅनचं कॅरेक्टर आहे, जे आपल्या वडिलांचं जे ड्रीम आहे, त्यांचं एक स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतोय आणि त्यासाठी वाटेल ती करण्याची त्याची तयारी आहे. असं हे कॅरेक्टर आहे. खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर कॅरेक्टर आहे. नमस्कार, माझं नाव शनाया त्रिपाठी आहे आणि माझं कॅरेक्टर कीर्ती इंद्रजाल फिल्ममध्ये. तर कीर्ती कॉलेज गोईंग गर्ल आहे आणि ती खूप चांगली आहे स्वभावाची, खूप शांत आहे आणि तिचा फ्रेंड्सबद्दल ती खूप जास्त म्हणजे सिक्युअर असते. खूप जास्त म्हणजे काहीही तिचा फ्रेंड्सला काही झालं तर तिच्याकडे सोल्युशन्स असते सगळं. म्हणजे ती ऑलवेज रेडी असते फ्रेंड्सला सेव्ह करायला आणि ती खूप जास्त काय म्हणतात ते कॉन्फिडंट आहे सगळ्यात. आणि तिचा लाईफ एक दिवस असं होतो की काहीतरी फ्रेंड्स लोक सगळे बसतात आणि काहीतरी डिसाईड करतात आणि ती नाही म्हणू शकत, कारण ती फ्रेंड्सला प्रेम करते आणि ती बोलते ठीक आहे चाल आपण करूया. मी जास्त नाही बोलणार आहे, पण मी एक दोन लाईन असं म्हणणार आहे. तर त्या डिसिजनवर काहीतरी एकदम ट्रान्झिशन होऊन जातो तिचा लाईफमध्ये. आयुष्य बदलून जाते पूर्ण त्या डिसिजनवर आणि ती रिग्रेट पण करते, पण मी म्हटली ती कॉन्फिडंट आहे आणि ती एकदम फिअर्स आहे. ती फाईट करते, ती सगळं करते, म्हणजे सेव्ह करायला सिच्युएशन्स ती मॅनेज करते. नमस्कार, मी दर्शना रसाळ. इंद्रजाल फिल्ममध्ये मी जोगन या नावाचं कॅरेक्टर प्ले करते. जोगन म्हटलं की सगळ्यांनाच हेच वाटतं की ते इथे तिथे फिरणारे, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात आलेले. तर तशीच काइंड ऑफ ती एक कॅरेक्टर आहे जी या जंगलात आलेली आहे आणि या जंगलात येऊन अडकली आहे. कॅरेक्टर जर तुम्ही डीपली बघाल तर शी इज समवन, ती खूप डीपली हर्ट झालेली आहे आणि तिच्या आतमध्ये ना एक अँगर आहे. तो थ्रू आउट आपल्याला फिल्ममध्ये त्या जर्नीमध्ये कळतो की तिचा अँगर आहे आणि ती खूप सप्रेस करून आहे तिच्या इमोशन्सला, जो कुठे ना कुठे कधीतरी तो बाहेर येतो आणि परत ती आवरता घेते. आणि खूप क्युरियस तुम्हाला वाटेल, क्युरियोसिटी डेव्हलप होईल त्या कॅरेक्टरबद्दल, कारण की जशी जशी फिल्म जाते तसं कळत नाही की एक्झॅक्टली हे काय आहे, ही कुठून आली, काय करते, हिला काय नेमकं पाहिजे. तर हे सगळं बघायसाठी तुम्हाला फिल्मच बघावी लागेल 24 जुलैला. तो प्लीज बघा. माझा पहिला सिनेमा आहे. मी थिएटर बॅकग्राऊंडचा आर्टिस्ट आहे. ज्यावेळेला तुम्ही स्क्रीनकडे वळता आणि पहिला सिनेमा करता आणि तो एवढा टफ चॅलेंजिंग असतो, कारण लार्जर दॅन लाईफ सगळा सिनेमा पण आहे, कॅरेक्टर्स पण आहे. त्यावेळेला तुम्ही झोकून देता, सगळं काही करता, दिग्दर्शक तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुम्ही करता आणि जेव्हा 1.5-2 वर्ष एका प्रोजेक्टसाठी देता तर तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जातो तो सिनेमा. खूप महत्त्वाचं असतं ते. त्यामुळे माझ्यासाठी ते अस्तित्व आहे आत्ता तरी सध्या, नाही का, आणि तो खूप मेमोरेबल राहील आयुष्यभर हा सिनेमा माझ्यासाठी. इंद्रजाल हे माझं स्वप्न असं नाही बोलणार मी, कारण ज्या गोष्टी मी स्वप्नातही कधी विचार नव्हता केला, डायरेक्ट हे म्हणजे अस्तित्वातच. म्हणजे आता 3 वर्षापासून असं झालंय की सकाळी उठलं इंद्रजाल, दुपारी इंद्रजाल, संध्याकाळी इंद्रजाल, रात्री झोपताना इंद्रजाल. इतकं इंद्रजालमय सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि जेव्हा एखादी आवडती गोष्ट, जी गोष्ट आपण खूप आधीपासून आपल्या डोक्यात सबकॉन्शियस माइंडमध्ये असते की अरे ही गोष्ट अशा पॅटर्नची आपल्याला करायची आहे, आणि अचानक आपल्यासमोर येऊन
उभी राहते. तर तो जो अवाकपणा आहे आणि ते जे आश्चर्य आहे आणि तो जो आनंद आहे ते म्हणजे माझ्यासाठी इंद्रजाल आहे. मी सरांचं विशेष कौतुक आणि आभार यासाठी मानेन की त्यांनी सिनेमा हा डिरेक्ट केला आहे, एडिट केला आहे. तुम्ही जे आता टीजर ट्रेलर पाहताय जेवढे कमालीचे झालेत ते पण त्यांनीच एडिट केलेत. या माणसांनी सर्वस्व वाहिले सिनेमासाठी. आमचे जे प्रोड्युसर्स आहेत मंगेश सर आणि अजय सर, या माणसांनी सर्वस्व वाहिले. प्रचंड ताकदीनं ते दोघेही यांच्या मागे उभे राहिले आणि हे आमच्या मागे उभे राहिले. जे आम्ही काय दिसतोय, जे तुम्ही मगाशी पण मला प्रॉमिसिंग वाटतंय तुम्ही खूप स्क्रीनवर आणि या सगळ्या गोष्टी वगैरे, सगळेच कॅरेक्टर खूप छान दिसत आहेत. सगळ्यांनी खूप छान उत्तम काम केलंय. सगळं क्रेडिट या माणसाला जातं आणि या माणसाने कुठेही आकारतांडव न करता, कुठे असं राग आणि असं काय म्हणून त्याला आम्हाला असं धाकात न ठेवता प्रेमाने संयमाने खूप आमच्याकडून काम करून घेतलं आणि त्याचा तर तुम्ही तो रिझल्ट बघताय. म्हणजे याला सगळे सहमत असतील. हा माणूस दिसतोय तुम्हाला असा छोटा पण प्रचंड पोटेन्शियल असणारा माणूस आहे आणि मी खरंच आभारी आहे. तुम्ही मला संधी दिलीत, समजून घेतलं आणि हे जे काही दिसतंय ते करून घेतलं. इंद्रजाल माझ्यासाठी फर्स्ट ब्रेक आहे. प्रॅक्टिकली इमोशनली बोलू तर माय ड्रीम, ऑब्व्हियसली माझं ड्रीम आहे हे आणि हे पूर्ण झालं. ह्याचा आधी मी साऊथ इंडियन सिनेमामध्ये काम केलं होतं, म्हणजे हिंदीसाठी हे माझा पहिला आहे आणि एकदम न्यू एक्सपिरियन्स होता. या सेटवर मला काम करून असं वाटलं की सगळेच चांगले असतात, सगळे कोऑपरेटिव्ह असतात, शिकवतात. तुम्हाला काही नाही आला तर तुम्हाला क्रिटिसाइज नाही करत लोक. या सेटवर मला सगळ्यांनी काही ॲडवाइसेस दिलेत, काही मी शिकून घेतले. लॉट्स ऑफ थिंग्स मी लर्न केलेत त्यांच्याकडून आणि हे माझ्यासाठी असा एक्सपिरियन्स होता की जर मी पुढे दुसऱ्या फिल्म सेटवर गेली तर मी हेच म्हणजे एक्सपेक्ट करणार आहे की सगळे लोक चांगले असले पाहिजे, सगळं नॉर्मल पाहिजे, एकदम घर. म्हणजे तुम्ही ते पहिला क्वेश्चन विचारलेत वर्कशॉप कसं झालं. आमचा वर्कशॉप तसं नव्हतं एकदम प्रॅक्टिकली की वर्कशॉप आहे स्टुडिओमध्ये, ऍक्टिंग मेथड ऍक्टिंग हे सगळं करतायत, काहीच नाही केले. आम्ही जंगलात होते, ऍक्च्युअल लाईफ तिकडे आम्ही जगत होते. म्हणजे काय कॅरेक्टर होता ऍक्च्युअल, म्हणजे आम्ही जंगलमध्ये गेलेले आणि तिकडचे ते फल फ्रुट्स खायचे, ते म्हणजे अनसेफ, काही हे नाही काय म्हणतात सिक्युरिटी नव्हती, काहीच नव्हता. तर मी एकदम माझं लाईफमध्ये एकदम वेगळाच एक्सपिरियन्स होता. तर इंद्रजाल माझ्यासाठी स्वप्नच म्हणणार मी. इट वॉज माय ड्रीम या अँड इट हॅज कम ट्रू. सो खूप वर्ष मी थिएटर केलेलं आहे, एक्सपेरिमेंटल थिएटर मी खूप केलेलं आहे आणि वेगवेगळे रोल्स लकीली टचवूड खूप चांगले रोल्स मिळाले. आणि त्यातलंच जोगन हे जे कॅरेक्टर आहे, आय एम सो ब्लेस्ड की थँक गॉड जागेश्वर सर माझ्याकडे ते घेऊन आले आणि मला ते साकारायला मिळाले ह्या फिल्ममध्ये. आणि जोगन करत असताना जे काय मी टीमवर्क बघितलं ते तर आहेच, म्हणजे सगळेच बोलतात टीमवर्क तर खूप कमालीचं होतं. पण एक ॲज अ डिरेक्टर म्हणून जो मला फ्रीडम मिळाला, किंवा इवन आमचे जे सर होते नामदेव सर जे रायटर आहेत, त्यांनी पण एक फ्रीडम मला ठेवलेलं आहे ॲज अ कॅरेक्टर. त्याला अजून कसं फुलवता येईल, ब्लूम करता येईल. आय थिंक हे जे काही फ्रीडम मला मिळालं या सेटवरती, ते मला नाही वाटत की इतक्या इझिली कुठे मिळू शकेल. म्हणजे असेल तर वेल अँड गुड, पण इंद्रजालनी मला खूप असं फ्रीडम आणि एक्सप्लोअर करायला खूप तो प्लॅटफॉर्म दिला. आणि खरंच खूप जवळची फिल्म असेल, कारण की आम्ही सगळेच इक्वली इतके कनेक्टेड झालो या फिल्ममुळे आणि सगळे मिळून काम करत होते. तर म्हणजे हे सगळ्यांचं ड्रीम कुठून तरी एक ड्रीम म्हणून सुरू झालं, पण ते आमचं कधी बनलं आम्हाला कळलं सुद्धा नाही. ते इतकं आता जवळचं आहे. म्हणजे आय स्टील फील इमोशनल की आय रिअली विश की ऑडियन्सने खरंच 24 जुलैला जावं आणि आमची फिल्म बघावी, बिकॉज आमचे जे टीम एफर्ट्स आहे आणि खूप कष्ट घेतलं सगळ्यांनी. सो आणि सगळ्यांचे कॅरेक्टर्स पण अप्रतिम आहे, फिल्म पण अप्रतिम आहे. तर आय थिंक दे शुड सी इट अँड फील इट. सो या इट्स अमेझिंग फॉर मी. इंद्रजाल जालच आहे. गुंतत गेलो आम्ही, असे गुंतत गेलो की खरोखर सांगतो जाणवलंच नाही. आम्ही पहिला जसं म्हटल्याप्रमाणे की आम्ही सर्वसाधारण आहोत. सुंदर असं वाटलं त्या गुंतण्यामध्ये, पण एक वेगळाच अनुभव होता. प्रत्येक गोष्ट जसं आता फील्डवरती गेल्यानंतर तो दिवस म्हणजे वेगळाच काहीतरी असायचा. आणि एकच फील्ड अशी नसायची ना, आज इथे तर दुसरीकडेच, पण नॅचरल होता. असं आर्टिफिशियल कुठेच काही. तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर क्लिअर होऊन जाणार. आणि मी पहिला म्हटलं की
पिक्चरची स्टोरी ऐकल्यानंतर मी विसरून गेलो की आपण कुठल्या स्टेजला आहोत. तर तसंच खरोखरच घडत गेलं. जाकेश्वरने ज्या पद्धतीने डायरेक्शन केलं, त्या पद्धतीने रेकी केलेली काही गोष्टींची, आणि खरोखरच सुंदर असं त्यांची विचार करण्याची आणि सर्वांची मेहनतही होती. तर मग हे जाल आहे, खरोखरच मी गुंतून गेलो. मला तर 100% जाणवते की लोकसुद्धा गुंतून जातील या पिक्चरमध्ये, 100% गुंततील. जाल में ना फंसने के लिए बनाया गया जो गाना है वो इंद्रजाल है. बस बाकी इंद्रजाल का कंसेप्ट ही है, पूरा गाना इंद्रजाल, वही कि जाल में नहीं फंसना है, तब भी जाल में फंसना है, ये इंद्रजाल है. ये मेरे लिए इंद्रजाल ये था गाने के हिसाब से. सो 24 तारखेला सुद्धा हा फील घेण्यासाठी, हा अनुभव अनुभवण्यासाठी प्लीज थिएटरमध्ये या. थँक्यू.